मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेससाठी सुपीक जमिनींचं अधिग्रहण सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। या महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे, पण पोलीस फौजफाट्यासह जमिनीचं अधिग्रहण सुरूच आहे। याच भीतीने आता शेतकऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लागलाय। आबाजी झाडे यांचं निधन झाल्यापासून कुटुंब शोकात आहे आणि दहशतीत सुद्धा। समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहण सुरू झालं। 27 मार्चला अधिकारी पोलिसांच्या फौज फाट्यासह मोजणीसाठी आले। विरोध तोकडा पडला। साठी उलटलेल्या आबाजींनी जमीन जाणार याचा धसका घेतला। त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला। काही शिल्लक राहिलेलं नाही आणि आम्ही शेतकरी आहेत आणि इतकी जमीन आहे, मग कशावर जागायचं ते पाहून त्यांना तो धक्काच आला आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं। तिथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही झाली, घरी आणून निधन झालं त्यांचं। किती तारखेची घटना? सगळं 27 तारीख झाली ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेलं होतं। झाडे कुटुंबाची फक्त 1.5 एकर शेती, घराचा सगळा गाडा जमिनीच्याच भरवशावर। उद्या तोही तुकडा सरकारनं काढून घेतला तर जगायचं कसं हा प्रश्नच आहे। आमचं कुटुंब तर पूर्णच उद्ध्वस्त होत आहे, त्यामुळे म्हणजे समृद्धी महामार्ग होऊच। माझं नाव सांगू? अश्विनी गावाने। मला सांग की हे सगळं जे चाललं आहे याच्यामुळे घरातलं वातावरण कसं आहे सध्या? म्हणजे सगळ्यांची चिडचिड होते आणि सगळेच म्हणजे टेन्शन मध्ये वडील येत आहे, शिक्षण कशावर करायचं वगैरे। मला सांग की आता 1.5 एकर शेती होती, शेतीच्या अर्थकारणात तरी आपलं भागतं कसं कुटुंबाचं? हो, म्हणजे आमचं भागत नव्हतं, पण मग कसं तरी करायचो आम्ही सगळं। तर मग आता तोही पर्याय जातोय, तर मग काय करायचं? नागपूर ते मुंबई अंतर समृद्धीमुळे 10 तासांवर येणार आहे। हायवे शेजारी स्मार्ट सिटी ही उभी राहणार आहे। नोकऱ्यांचं स्वप्न सरकारनं दाखवलंय खरं, पण त्यावर शेतकऱ्यांचा विश्वास नाहीये। हा संपूर्ण जो इगतपुरी तालुका आहे हा धरणांचा तालुका म्हटला जातो। 14 धरण, लष्कराची जमीन, वन खात्याची जमीन, या व्यतिरिक्त वेगवेगळे महामार्ग रुंदीकरण, अशा सगळ्या याच्यामध्ये 86,000 हेक्टरपैकी जवळजवळ 56,000 हेक्टर जमीन यापूर्वीच सरकारने अधिग्रहित केली आहे। आता सुद्धा समृद्धी महामार्गाच्या नावाखाली 2,500 हेक्टर शेतकऱ्यांची जमीन ही अधिग्रहित केली जाणार आहे।